गाईज, गुड मॉर्निंग. तर कसं आहे? हाऊ इज द लूक? मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला बिलकुल राहवलं नाही गेलं, की तुम्हाला फोटोज दाखवू नये म्हणून. इतके सुंदर पिक्स आले, आय कांट बिलीव्ह. म्हणजे मी लूक केल्यानंतर फोटोची तर अपेक्षा सोडते, जर मी काही फंक्शनमध्ये गेले तर. पण ह्यावेळेस नाही झालं. सो काल होती हळद आणि आज होती बन्नो की शादी आणि मी बन्नो की सहेली. अच्छा, तर लग्न दुपारचं होतं म्हणून मी सकाळी थोडंफार लेट उठूनच आवरायला सुरुवात केली. तर मी विचार केलेला साडी वेअर करायचा. माझी प्लॅनिंग पूर्ण होती, पण मध्येच मी पूर्ण साडी घातल्यानंतर मला असं समजते, की हा ब्लाउज अजिबात त्याच्यावर सूट नव्हता होत. आय मीन मला तो एकदम वेगळा वाटत होता, एकदम ओल्ड लूक टाइप. सो मी तो रिप्लेस करायचा विचार केलेला आणि मग मी चेंज केलेला, जो तुम्ही बघितलाच असेल. आणि मी खरंच सांगते गाईज, जोपर्यंत माझ्याकडे फोटोज आले नाही ना, तोपर्यंत मी असाच विचार करत होते, की मी खूप डिसेंट लूक केलेला आणि मला तो कुठेतरी असा अनकम्फर्टेबल वाटत होता, की नाही यार, मी बरोबर नाही केलं. आफ्टर आय रिसीव्ड ऑल पिक्स, ओ माय गॉड! नंतर मला समजलं, की नाही, मी तर छान दिसत होती. अँड टडा! हिअर इज माय बन्नो. सो बन्नोला भेटून 2-3 फोटोज घेऊन आम्ही डायरेक्टली गेलो जेवायला, कारण भूक खूप लागली होती आणि ॲज युजुअली आजही थोडा आम्ही उशिराच आलो होतो. काय माहिती यार काय होतंय, वेळेचा जरा थोडासा आहे ना गडबड चालू आहे. वेळीची हां, आमची नाही. आणि एवढे गुलाबजामुन मी खाल्ले असेल, की मला असं वाटत होतं, की तिथेच मी अंथरूण टाकून झोपून घ्यावा. कारण भाई झोप इतकी येत होती आणि आम्हाला शेवटपर्यंत थांबायचं होतं. सो ऑब्व्हियसली मला तर असंच फील होत होतं. पण त्यांचं खूप सारे ते मेथड असतं लाइक ते मराठमोळ्यामध्ये ते वैदिक पद्धत पण असते, सप्तपदी पण असतात. सो त्याच्यासाठी आम्ही इथे वेट करत होतो. पण हे खूप इंटरेस्टिंग होतं. खूप मज्जा येत होती बघायला. मी तर खूप एन्जॉय करत होती. सोबतच मी थोडी इमोशनल पण झाली होती, कारण माझी बन्नो चालली आहे. लाइक असं होतं ना, की आम्ही शेजारीच असायचो. सो आम्ही दरवेळेस असं बोलायला, गप्पा मारायला दीदी मला बोलवायची, मी तिच्याकडे जायची आणि आम्ही खूप साऱ्या गप्पा मारायचो. पण लग्न दुपारचं होतं. येता-येता आम्हाला 6-6:30 तर झालेच होते, कारण खूप मोठा प्रोसिजर होता यार. मी पहिल्यांदा हे सर्व कट टू कट बघितलं असेल, कारण हे माझ्या जवळचं होतं. नाहीतर मी अदरवाईज दुसऱ्यांच्या लग्नात तर खाऊन-पिऊन कधीची घरी जाऊन झोपूनही घेते. हां, हां. जोक्स अपार्ट गाईज. सो फायनली सगळं काही रॅप करून बन्नोला बाय-बाय म्हणून मी घरी यायला निघाले. घरी येताना आम्ही ज्यूस पण पिलेला नाही. गन्ने का ज्यूस ₹20. काय होतं यार, काल हेअरस्टाईलचा विषय होता गाईज, पण आता मी बनबद्दल पण सांगू इच्छिते. अरे यार, एवढे पिन्स मला अटॅच करावा लागतात, की मला ते ना लावण्यापेक्षा काढायचा विचार जास्त येतो, की मी याला काढणार कसे? बरं, आता सर्व आवरून वगैरे बसून मी आंबे एन्जॉय करत होती. सो या, असा होता आजचा दिवस. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.